वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जो दिन उन लम्हों को याद करे वो बातें कभी ना खत्म होने वाली बातें, वो रातें बड़े सपनों की छोटी छोटी रातें, है कुछ अनकहे से कुछ अनसुने से वो ख्याल। आओ फिर उन्हें बुने हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें हम। वो लम्हे वो किस्से साथ बांटे जिंदगी के वो हिस्से, है कुछ अजीब से बंधन अटूट से, है कुछ अजीब से बंधन अटूट से। आओ उनमें फिर से बंधे हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें हम। वो दिन साथ गुजारे हमने, वो पल छिन वो बातें, दोस्तों से किए वो सारे वादे, है कुछ अधूरे से कुछ अकेले से वो पल। आओ उन्हें फिर से जिए हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें, याद करें।
यारों के बिना ओ यारों लगती है जिंदगी अधूरी। एक कटिंग चाय में सभी का पीना दोस्ती की थ्योरी। फटी हुई जीन्स को भी फैशन बताना मजबूरी। घर से छुपा के गर्लफ्रेंड को घुमाना भी जरूरी। मीठी सी है कभी कभी थोड़ी सी चटपटी। बेफिकर जिंदगी मस्ती में डूबी हुई। जीले ये लम्हे आए ना ये दोबारा। Life is like a दोबारा मेरे यारा। जीले ये लम्हे आए ना ये दोबारा। रेशम सांस बनी है ये तो इशारे हैं अगलो होश नबी जानम हम है दिल है यार जानम दीवानगी 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 दोनों के गाना बदी ये दिल साव लगी किस्मत बस दीवानगी 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 है बोलो ओम शांति ओम अरे मित्र जगा अरे कम ऑन अरे राजा के Sit down, good afternoon. आठवलं का? आठवलं ना? वाटतंय का? सुदगिरने शाळेत गेलोय म्हणून सगळ्यांना मला तर सगळ्यात जास्त वाटत आहे. चला आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी छान बसून घ्या. हेलो 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 अच्छा ठीक आहे.
कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे, निबंध भाषण कवितेमधून विचारांचं मंथन आहे. आपले हे स्नेह संमेलन आपल्या शाळेतील आठवणींचे स्पंदन आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तसा माझा परिचय देण्याची मला तर आवश्यकता वाटत नाही, तरीही मी माझा परिचय देते. मी तुमची सगळ्यांची बालमैत्रीण श्वेता महादेव राठोड. तुमच्या सगळ्यांचे आज आपल्या या छोट्याशा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. मान्यवर आपल्या आजच्या या सोहळ्यासाठी आपल्याला आज त्यांच्या मौल्यवान वेळ देणारे आणि आपल्याला नेहमीच प्रेरणा देणारे आणि प्रोत्साहन देणारे असे मान्यवर आज आपल्याला आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजराने त्यांची उपस्थिती अविस्मरणीय करूया. कार्यक्रम म्हटला की अध्यक्ष प्रमुख पाहुणे आलेच, त्यांच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा कशी येणार. आपल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आपल्याला 2री ते 7वी पर्यंत वर्ग शिक्षिका असलेल्या सगळ्यांच्या लाडक्या सुनीता सोनटक्के मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रहण करावे. आवश्यकता आहे तरीही आपल्या आठवणींना आपण एक उजाळा देऊया. आपण पहिल्या वर्गात होतो, आठवते की नाही मला माहिती नाही. आपल्याला बहुतेक इंगळे मॅडम शिकवायच्या, कधी कदम मॅडम शिकवायच्या. आपल्याला वर्ग शिक्षक नव्हते आणि 2रीला असताना आपल्याला आपण अ वर्गामध्ये बसायचो. पहिलीला असताना आहे ना, हा आपण ब वर्गाला वर्ग शिक्षकच नव्हते ना, आपण अ वर्गात बसायचो. हा आणि मग 2री पासून मॅडम आल्या. सुदगिरणी शाळेमध्ये 2 शिफ्टमध्ये शाळा होत्या, 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी. मला वाटते आपण पहिली बॅच आहोत जे 2री पासून आपल्याला जे वर्ग शिक्षक होते तेच 7वी पर्यंतही होते. त्याचं कारण कोणाला आठवते का होत्या मॅडम आपल्याला 7वी पर्यंत? आठवते का कोणाला? मला आठवते, सांगू. कारण की अजिंक्य लहान होता आणि त्याच्या सांभाळण्यासाठी मॅडम माकोडे सरांकडे विनंती केली होती की मला सकाळच्या शिफ्टमध्ये शाळा द्या आणि त्या कारणामुळे मॅडम आपल्याला 5वी 6वी 7वीलाही वर्ग शिक्षिका. तसं पण असू शकते आणि तुमच्यासारख्या किंवा आपल्यासारख्या बदमाशाला सांभाळणारा कोणतरी पाहिजे म्हणून आपली निवड केली. चला आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून श्री सगळ्यांचे आवडते लाडके शिक्षक मित्र जास्त असे श्री धर्माने सर यांना मी विनंती करते. मॅडम म्हणजे आपलं बालपण आणि बालपणानंतरची जी पायरी असते ती पायरी म्हणजे आपले धर्माळे सर. धर्माळे सरांबद्दल काय बोलायचं म्हणजे मला प्रश्नच पडला, सरांबद्दल मी काय बोलू म्हणजे माझे शब्दही कमी पडतील. सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व एवढ्या शब्दात मी सरांचं म्हणजे वर्णन करू शकते. बालपण आणि तारुण्य यातील मध्यंतरीचा काळ म्हणजे 8वी ते 10वी आणि या काळामध्ये आपलं मन अतिशय चंचल असतं. आपल्या या चंचल मनाला आवर घालणारे आपल्या सगळ्यांचे लाडके असे धर्माळे सर. या वयामध्ये आपल्याला जिकडे चालना मिळेल, जिकडे चांगलं वाटेल तिकडे आपलं मन भरकटत असतं. पण वेळोवेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्या मनाला आवर घालण्याचं काम त्या काळामध्ये थोडंसं रागवून प्रेमाने हे काम मार्गदर्शन करून आपल्याला धर्माळे सरांनी केलंय. पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा धर्माळे सरांचं. सूर्यालाही आग आहे, चंद्रालाही डाग आहे आणि सरांच्या मनात जो राग होता तो आमच्या सगळ्यांचा भाग. फार कमी वेळेमध्ये आणि सगळे इकडे तिकडे असलेले आपले मित्रमंडळांनी मिळून आपण फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. आपल्या कार्यक्रमाला वेळेत वेळ काढून
जांभळे सर उपस्थित झाले, सोनटक्के सर उपस्थित झाले आहे. सरांनाही मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. संदीप राठोड यांचे सासरे श्री सुरेंद्र जाधव काका यांना मी विनंती करते की त्यांनीही स्थान ग्रहण करावे. आपला कार्यक्रम घ्यायचा ठरले पण स्थळच नव्हते. आपल्याला स्थळ उपलब्ध करून दिले भारत चंद्रवंशी यांनी. भारत चंद्रवंशी यांचे वडील श्री दौलतराव चंद्रवंशी काका यांनी सुद्धा स्थान ग्रहण केले. चला तर मान्यवरांनी स्थान ग्रहण केलं आहे. आता आपण सरस्वती मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेऊया. तुम्ही कार्यक्रमाची शोभा DJ आसिफ SK इकडे मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी, अमरावती अशा विविध ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहे आपले वर्गमित्र आणि मैत्रिणी. मनात काल सहज विचार आला की इतक्या सुंदर कार्यक्रमाची संकल्पना इतके दिवस आपल्या मनात का आली नसेल. हा कार्यक्रम घडवण्यासाठी आपल्याला 24 वर्षे का वेळ लागला असेल. थोड्या वेळानंतर त्याचे उत्तरही मलाच मिळाले. शिक्षणाची शाळा जरी 20-24-25 वर्षाआधी सुटली असेल तरी सगळ्यांची खरी जीवनाची शाळा अजूनही सुरूच आहे. मध्यंतरीचा काळ हा सर्वांचाच कमी अधिक प्रमाणात संघर्षाचाच होता. आता थोडे जीवनात सर्वांच्याच आयुष्याला थोडेसे स्थैर्य मिळाले आहे आणि सवडही मिळाली आहे. आणि या व्यस्त जीवनातून सगळ्यांनी थोडीशी सवड काढून आपण या कार्यक्रमाचे सर्वांनी मिळून आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या आपल्या सर्वांच्या वर्ग शिक्षिका सोनटक्के मॅडम यांचं स्वागत शाल व श्रीफळ देऊन प्रणाली, अर्चना, आरती या सगळ्या करतील. सगळ्यांना विनंती करते आजचा दिवस परत आयुष्यात कधी येईल सांगता येणार नाही. मित्रांनो, शांत नका बसू. मनातली जी खतबत चालली आहे ना ती काढून टाका बाहेर. सगळं रिलीज करा. जोडी होऊन जाते. भाकरी वर वर वर
पती परमेश्वर श्री प्रवीणराव भगत सावनेर आपले सगळ्यांचे भाऊजी यांना मी विनंती करते स्टेजवर यावं. कुठे अरे बघ शोध बाबा सापडलं. जरा शोध शोध. चला. कालंदा आबाळे श्री रवी गुप्से मांडवा आपले सगळ्यांचे भाऊजी यांना मी विनंती करते की तिने आपल्या मैत्रिणीला आपल्या कार्यक्रमासाठी इथे आणले. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपले बालमित्र मैत्रीण यांचे कुटुंबीय यांचे सगळ्यांचे मी शब्दसुमनांनी सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. टाळ्या वाजवा. शेवटी तुम्हाला शोधलं बरं का, सोडणार नाही. आमच्यासाठी तुम्ही प्रणालीचे मिस्टर बेटर हाफ पती परमेश्वर आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींसाठी विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊन तयार होणारे अतूट नातं म्हणजे मैत्री. विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊन तयार होणारे अतूट नातं म्हणजे मैत्री. आयुष्याला आकार देणारे मनाला मनाशी जोडून ठेवणारं नातं म्हणजे मैत्रीचं. सुखाच्या आणि दुःखाच्या नावेमध्ये कायम सोबत राहून हाताला हात देते ती मैत्री. भेट नाही, बोलणं नाही, तरीही तो किंवा ती मला विसरणार नाही ही खात्री मनात ठेवते ती मैत्री. आपल्याला आपल्यापेक्षा जास्त समजून घेते, जीवाला जीव लावते ती मैत्री. प्रेमाच्या नात्यापेक्षाही सर्वात जिव्हाळ्याचं, कधी हट्टी तर कधी एकदम रागाचं, पण कायमस्वरूपी सोबत हवं असणारं हक्काचं घर असते ती मैत्री. याशिवाय दुसरे माझ्याकडे शब्द नाही आहे मैत्रीचे वर्णन करण्यासाठी. कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप राठोड हागरे. प्रोग्राम मेन गेस्ट टुडेज व्हेरी इम्पॉर्टंट डे फॉर यू अँड फॉर मी. आजचा दिवस जरी इंग्लिशमध्ये बोलण्यासारखं नाही तेवढीच येते मला. मराठी भाषेचा अभिमान आहे. राज ठाकरे साहेब पुण्यात राहतो ना, त्याच्यामुळे थोडंफार प्रभाव पडतच असतो. सर खरंच आज खुश व्हावं की रडावं, काय करावं काय नाही करावं काय समजत नाही. अक्षरशः हृदय असं दाटून आलेलं आहे. असं झालंय सर की मी जेव्हा नोकरीला लागलो त्यावेळेस मला एवढा आनंद नव्हता झाला. लग्न झालं त्यावेळेस मला आनंद तेवढा नाही झाला. माझी बायको इथंच आहे, रोशनी मुलगी झाली तेव्हा पण एवढा आनंद नव्हता झाला. पण मित्र म्हटलं ना ती काळीच वेगळा आहे राव. झकास म्हणते ना, नाथफुळा म्हणजे मित्र. आज मी बिंदास बोलत आहे, काही तयारी नाही केली. आज जे माईक धरलाय ना म्हटलं आज आपण काहीच तयारी नाही करायची, असंच बिंदास बोलायचं. आजचा दिवस मित्रांनो मैत्रिणींनो ऐकून घ्या. 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ खूप झालेला आहे. आयुष्य फार धकाधकीचं आहे, टेन्शनचं आहे. आता आपल्या या भागात तरी तुम्हाला फार असं जाणवत नसेल, पण आम्ही पुणे मुंबईत राहतो. आम्ही डिप्रेशनमध्ये चाललोय. आता आमचा काळ जरा संपत आलेला आहे, गोळ्या सुरू झाल्यात आम्हाला. म्हणून मनातली जी खतखत आहे, मनातला जो राग प्रेम आहे, आनंद आहे, कोणाकडे तरी बोला आणि बोललं पाहिजे. बोललं नाही ना तर मग आपल्याला त्याचं रूपांतर आजारामध्ये होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला निर्माण होतात. खरं सांगतो मित्रांनो, आज वाटत नाही की आपण या भारतच्या शेतात धर्माळे सर बसले, सोनट्याची मॅडम, माझे सासरे पण आहेत. विचार नव्हता केला राव, माझ्याच जोगतुगटरला माझे सासरे असते. आणि सर गेली 24 वर्ष आज आम्हाला झाले. तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं होताना बघितलेलं आहे आणि अक्षरशः खरंच डोळ्यात पाणी आलंय की आज आम्ही हा कसा तरी गोतावळा, संतोषनं त्या दिवशी शब्द टाकला होता, गोतावळा कसा जमा करायचा. पुण्यात राहून एकमेकाचे नंबर, फेसबुकचे व्हॉट्सअपचे मनापासून धन्यवाद. तसंच इन्स्टाचं पण, कारण ते नसते तर आपण जमलो नसतो. कारण आता पहिल्याच्या लोकांकडे मोबाईल नव्हते, काय नव्हते. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. फेसबुकला व्हॉट्सअपला खरंच म्हणण्यापासून धन्यवाद सांगा. ते नसते तर आपण आज इथपर्यंत आलो नसतो. 2018ला ग्रुप क्रिएट केला सर.
कसा तरी ग्रुप क्रिएट केल्यानंतर मग चालू झाला, तो काय करतो, हा काय करते, ती कशी आहे, तो कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू होत्या. कालांतराने 2 वर्ष आमचा ग्रुप झोपला होता. काय प्रॉब्लेम झाले काय नाही, कोणी ज्यांनी ग्रुप तयार केला, भारतने ग्रुप तयार केला होता, तोच ग्रुपमधून एक्झिट झाला. मग निलेशने कोणाला तरी ऍड केलं, असं तयार करून मग अचानक 1-1.5 महिन्यापूर्वी या भारतचा वाढदिवस होता. आणि भारतच्या वाढदिवसाला सगळ्यांनी शुभेच्छा वगैरे देणं चालू केलं. मग शुभेच्छा दिल्या तर मग सगळे जागे झाले थोडं. मग श्वेता होती, मग मुलींचे नंबर घ्या, मुलांना ऍड करा, असं करत करत मग कार्यक्रम घेऊ, गेट टुगेदर घेऊ, कसं घेऊ, काय घेऊ. मग त्याच्यात सुदगिरणीचे काही आमचं सगळं गिल्ली मिसळ आहे. आजचा जे कार्यक्रम आहे याच्यात असं परफेक्ट नाही, सगळे गिल्ली काही सातवीचे सुदगिरणीचे आहे. म्हणून आज 2 सरांना बोलवलं, सोनटके मॅडमला पण बोलवलं आणि धर्माळे सरांना बोलवलं. ही माझी आयडिया आहे बरं. मला बोलवायचंच नव्हतं कोणाला, मला फक्त आज आपणच राहायचं आणि पुढच्या वर्षी जेव्हा कार्यक्रम करू तेव्हा सगळ्यांना बोलायचं, शिक्षकांना. तर असं माझं होतं. पण असं वाटलं सर पाहिजे, सरांमुळे किती शोभा आली, सर डान्स पण केला, सगळं केलं. तर जास्त काय बोलत नाही मित्रांनो, कार्यक्रमाला वेळ खूप झालेली आहे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा जो असतो ना तो गुरु असतो. दगडाला मूर्ती जेव्हा तयार होते ना ती दगड असते, पण त्या दगडाला आकार देऊन मूर्तीत रूपांतर करणारे आपण गुरु आहे. ह्या गुरूंना जसं आपण मागं पण सरांना आठवत असेल की कोणतीही गोष्ट असते त्याला गुरु लागतो. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जीवनात आल्यानंतर तुम्ही गुरु करा. जो माणूस गुरु नाही करणार तो निगोरा, त्याला काहीही अर्थ नाही त्याच्या जीवनात. म्हणून तुम्ही किती बुद्धिमान आहात, तुमच्याकडे किती ताकद आहे, किती कौशल्य आहे, या गोष्टीला महत्व नाही, पण त्याच्यासाठी गुरु लागतो. पितामह भीष्मासारखे गुरु आपल्याला धर्माळे सरांच्या रूपाने भेटले. सोनटके मॅडमच्या पण भरपूर काही आठवणी आहेत लहानपणाच्या, जे काही आम्ही विसरलो नाही. आज जरी दुसरे कितीही मित्र भेटले, दुसरे कितीही सर आमच्या आयुष्यात आले असेल, पण तुमचा सर चेहरा, मॅडम तुमचा चेहरा आम्ही कधीही आयुष्यात विसरणार नाही. आणि एक आज तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो की एक बॉन्डिंग तयार करा. आम्ही पुण्या मुंबईत असतो, आज एक नोटबुक तयार करू आपण, त्याच्यात तुमचा ऍड्रेस नंबर लिहून जा आठवणीनं. आज मी पुण्याला राहतो, भारत मुंबईला राहते, नागपूरला राहते, काय राहते, कधीही तुमचा कॉल अर्ध्या रात्री जरी आला तरी आमच्या मित्रापैकी कोणीतरी उचलला पाहिजे, त्यालाच मैत्री म्हणते. त्याच्या बाजूला कारण तिथं ठरलं, निलेश इकडून आला, भारत मुंबईहून आला, मी पुण्याहून आलो, मग कोण कसं येणार, कोण काय करणार, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि सगळ्या मित्रांना भेटल्यानंतर सर एक दुःख पण झालं, आनंद पण झाला. काही कोणी छोटं मोठं काम करतात, कोणी काय. तुम्हाला एक सांगू इच्छितो, असं नका समजू की भारत मुंबई नगरपालिकेत आहे, मी महानगरपालिकेत, श्वेता मॅडम आहे, अर्जू काहीतरी करते. आपण इथं काही नाही भाऊ, आपण एकमेक काय मित्र, बाकी काहीच नाही त्याच्यात, दुसरा विषयच नाही. त्याच्यामुळं मित्राला बोलताना प्रमोद नाही पम्याच म्हणणार, कधी जयदीपला म्हणताना जयदीप नाही, जयात काय ते त्याला दुसरं वेगळंच नाव घेणार. हे एक प्रेम आहे ना सर, हे कुठं भेटत नाही. जास्त वेळ मी घेत नाही, आता सरांना पण बोलायचं आहे. म्हणून स्वप्नात पण कोणाचा वाईट विचार करू नका, स्वतःही जगा, दुसऱ्याला बी जगवा आणि या जीवनाचा आनंद घ्या. नाशवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान तुका म्हणतो. हा देह आहे तो नाशवंत आहे, एक दिवस संपणारा आहे. या देहाला याची मातीच होणार आहे. पण आपल्या आयुष्यातला क्षणोनक्षण आनंदानं कसा जगता येईल, टेन्शनचं, ताणतणावाचं सगळं वातावरण आहे, पण एकमेकाशी प्रेम कसं करता येईल. अनकंडिशनल लव, हर हाल में खुशी, एक्सेप्ट एव्हरीवन, हे 3 नियम लक्षात घ्या. जो जसा आहे त्याला तसं स्वीकारा. जी परिस्थिती आता ते चालू नाही झालं त्याला काय करणार, स्पीकर उडाला मी काय करू राहू, किती उडाला, ते चालू होईना, लाईट गेली, सगळा विचित्र कारभार होता. पण हर हाल में खुशी, एक्सेप्ट एव्हरीवन, अनकंडिशनल लव. प्रेमात काय पाहिजे, स्वाती आहे ना, नुसतं इंग्लिश मध्येच मॅसेज टाकायचं. 4-5 लोक घाबरले, काय चाललं बाबा म्हणे, हो वंडरफुल, हो नाही, अरे बापरा म्हणलं काय गडबडच चालली. बाकीचे बी घाबरले. आता तिच्या मनात काहीतरी सर्वात जास्त एक्साइटमेंट ती होती. हिनं कुठंतरी काहीतरी बघितलं वाटतं गेट टुगेदर, हिच्या मनात इच्छा आली की बाबा मला काहीतरी करायचं आहे, सर्वात आनंदित ती आहे. आता सर मी थांबतो, मला भरपूर बोलायचं आहे, आता तिच्याकडे देतो.
जास्त काही बोलत नाही, फक्त माझी एवढी इच्छा होती की हा कार्यक्रम व्हावा, त्याच्यामुळे की नाही मी खूपच आनंदित आहे. आणि मला वाटते माझ्या स्वप्न म्हणजे आयुष्याचं ध्येय पूर्ण झालेलं आहे हा प्रोग्राम घेतला म्हणजे. आणि एक विशेष म्हणजे मला असं वाटते की जेव्हा आपण म्हणू ना तेव्हा आपल्या समोर आपल्या आवडत्या शिक्षकाचा चेहरा असला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शिक्षकासाठी जगायचं. आपल्याला आपली मुलं कामी येत नाही, दोन नंबरला आपले आई वडील कामी येतात, आपली मुलं येत नाही आणि याच्या व्यतिरिक्त कोणीच कामी येत नाही. हा अनुभव जीवनात खूप आलेला आहे. म्हणून म्हणते जिस पर गुरु की कृपा हो उसकी नैया पानी में तो क्या रेत में भी बह सकती है. क्या बात है, क्या बात है. टाळ्या वाजवा. एक सांगू इच्छिते मॅडमला आणि सरांना, शाळेत कंटाळा आला तर खिडकीतून दप्तर फेकून घरी पळून जायचो आपण, जायचो ना सुदगिरी शाळेत. आणि मॅडम पण इतक्या छान होत्या, दुसऱ्या दिवशी मॅडम पनिशमेंट पण करायच्या नाही. मी मॅडमची सगळ्यात लाडकी विद्यार्थिनी, मला वाटते सुदगिरी शाळेत मी सगळ्यांचीच लाडकी विद्यार्थिनी होती. नाही मी जास्त होती. जीवनाची जी शाळा आहे तिथे कंटाळा आला तर आपलं जो काही पसारा आहे, आपलं जे दप्तर आहे ते फेकून इथून कुठेही जाता येत नाही. याला आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जावंच लागतं. आयुष्य जगताना खूप लोक भेटतात, काही चांगला अनुभव देतात, काही वाईट देतात. वाईट ते सोडून द्यायचं, चांगलं तेवढं सोबत ठेवायचं. माझं शिक्षण 11वी-12वी मी PN कॉलेजला केलं, DED पण झालं माझं गुणवंतराव देशमुख कॉलेजला. पण माझ्या मनामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सुदगिरी येथील ज्या आठवणी आहे त्या मी कितीही प्रयत्न केले तरी पुसल्या जात नाही. कदाचित मी पुसतमध्येच राहते, त्याच्यामुळे असेल मला सतत कुणी कुठे ना कुठे भेटत असतो, कुठेतरी कुणी भेटत असतो, त्याच्यामुळे असेल किंवा मग तो काळच कदाचित सगळ्यांच्याच मनातून आपल्या बालपणीच्या आठवणी जात नसतील. माझ्या मनातूनही बालपणीची एकही आठवण जात नाही. सोनटक्के मॅडम, येरावार मॅडम, निस्ताने मॅडम, एक आणि खास करून माकोडे सर. मी ही शिक्षिका म्हणजे शाळेशी संबंधितच कार्यक्षेत्रामध्ये असल्यामुळे मला सतत जेव्हाही मुख्याध्यापकाचा विषय आला तर माकोडे सर मला आवर्जून आठवतात. मी वर्ग शिक्षिका आहे, मी ही मॅडमची कॉपी करण्याचा प्रयत्न करते. जशा मॅडम आपल्यासोबत असायच्या तसंच मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा सांगते, आजचा दिवस म्हणजे आपल्या कोणाच्याच आयुष्यातून कधीही न विसरण्यासारखा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धर्माणे सर यांना माझ्याबद्दल खूप काही बोलायचे, म्हणजे गावी पण बोला, कॉलनीत पण बोला, कारण मी टपोरगिरी मुलांकडेच जास्त राहायचे. आणि ते जरी टपोरगिरी पण मला त्यांनी कधीच त्यांचा नाद नाही लावला. त्याच्यातले माझे एक मित्र म्हणून आणि माझे मोठे बंधू मनोज राठोड आज ते स्वर्गवासी आहेत. त्या भावानी मला, मी एवढ्या मित्रांबरोबर फिरलो, म्हणजे असंख्य मित्र मिळाले मला, भांडण करणारे, दारू पिणारे, सगळ्या गोष्टी करणारे. पण त्यांनी मला असं एक कुठलाच नाद लागू दिला नाही. वाईट नाद जो आपण बोलतो तो आयुष्यातला, तो मला फक्त बोलायचा, तू अभ्यास तर करतच नाही, पण जर तू खेळांनी याच्यामध्ये स्पर्धेमध्ये कुठेतरी भाग घेतला. कारण तो बॉडीने हे होता, तो पण स्वतः व्यायाम करायचा, तो मिळाला. आणि अचानक माझं 12वीचं इकॉनॉमिक्सचं माझं पेपर होतं सर मुळाव्याला, कॉपी सेंटर मुळावा. 1 तास मी पेपर लिहिला आणि तिथून मी परभणीला गाडी, मनीष म्हणून मुलगा होता त्यांनी मला परभणीला ड्रॉप केलं. अक्षरशः गाडी निघाली होती, मी धावत पळत गाडी पकडली आणि सकाळी 6 वाजता माझं फिजिकल होतं सर 5 किलोमीटर. त्या 220च्या बॅचमध्ये मी प्रथम क्रमांक आणला आणि माझा हा तो रेकॉर्ड होता तिथला. मी तो 4 मिनिटं 22 सेकंदात 5 किलोमीटर पार केला. त्याच्यानंतर मला ऑन दी स्पॉट त्यावेळेचे कमिशनर संध्याकाळी 6 वाजता त्यांनी 3 वाजता लेखी घेतला आणि 6 वाजता ऑन द स्पॉट रिझल्ट लागला सर BMC. त्याच्यामध्ये लाखो असं मी बोलतो ना, गरीबातले गरीब मुलं त्यावेळेला लागले सर त्या भरतीमध्ये.
म्हणजे खूप काही गरीब मुलं, कारण ती भरती निस्वार्थी, म्हणजे कुठेही कोणाला पैसा द्यायची गरज पडली नाही. आणि त्याच्यावरती ते फिजिकल आणि तुमच्या मार्क्सवरती ते सर फक्त 45 मार्कावरती मी लागले होते. त्यावेळेला 35 वरती क्लोज झाली, 45 वरती मी लागला. असे असंख्य मुलं लागली. आणि मित्रांनो, मी 2 वर्ष मला 3 वर्ष माझ्या स्ट्रगलमुळे मी थोडं ग्रुपमधून लेफ्ट झालो होतो, कारण माझी स्वतःची थोडीशी काहीतरी इश्यू असल्यामुळे मी ग्रुपमधून, आणि मला असंख्य श्वेताचे ती माझ्याशी काही वर्ष बोलली नाही, कारण मी ग्रुपमधून लेफ्ट झाल्यानंतर संदीपशी माझा पुण्यावरही कॉन्टॅक्ट झाला. आणि मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो की काही कालांतराने मी थोडं दुसऱ्या बाजूला गेलेलो. प्रवीण त्याच्यानंतर आला, प्रमोद आला, सगळे आले आणि सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार की तुम्ही, आणि जयदीप आणि कालांत्याचे मिस्टर, प्रणालीचे मिस्टर यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्या वर्गमैत्रिणींना इथं इथपर्यंत आणलं. खरोखर तुम्हाला चालूक मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलात. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आयोजित केला आणि चांगला कल्पना यासाठी आपलं मन सुद्धा चांगलं पाहिजे. हे असे कार्यक्रम कोणाची डोक्यात येत नाही आणि कोणालाही करतोय म्हटलं तरी परमेश्वर त्याला सहकार्य करत नाही. जेव्हा हे मनातून आतून बोलावं असतं ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याच वेळेस सर्वांना वेळही मिळतो आणि ते सर्व सक्सेस होते. फक्त मी आयुष्यात एवढंच सांगेल, आपल्याला सुखी जीवनाचा मंत्र, आम्ही सुखी आहोत किंवा कोणी या जगात सुखी, तर मला वाटत नाही कोणी असेल म्हणून. परंतु तरी जर सुखी व्हायचं असेल तर एक मोबाईलमधलं डिलीट ऑप्शन स्वीकारावं. जे काय असेल आपल्याला जे आवडत नाही ते डिलीट स्वरूपात डिलीट करून टाकायचं, जे चांगलं असेल ते स्टोअर करायचं. हा एवढं जरी आपण एक स्वीकारलं तर त्या मोबाईलचे आभार. आणि आपण सर्वजण जे जमलात हे केवळ मोबाईलमुळे आज तुमचा हा सगळा कार्यक्रम सक्सेस झाला. त्यातलं 90% श्रेय मोबाईलला आहे. म्हणून मोबाईलचे धन्यवाद. ते जसं त्या फोन बरेगा करोडपती होते, ते कॉम्प्युटर की मेहरबानी, कॉम्प्युटरचे आभार. कॉम्प्युटर तसं सारखं आपल्या या मोबाईलचं झालेलं आहे. आपण सर्वांनी वेगवेगळ्या ग्रुपमधून, वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या ठिकाणून इथं आलात आणि माझ्या अर्धांगिनीचं स्वागत केलं. गरबाळे सर माझे मित्र आणि आपल्या पुन्हा जवळच्या माणसाचं स्वागत करताना अशा प्रसंगाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं. त्याचं सर्व श्रेय आपल्याला आहे. ही जागा, हा स्पॉट अतिशय चांगला निवडला. ह्या सगळ्या कार्यक्रम गोड झालेला आहे. या कार्यक्रमाला मी माझ्या मनपूर्वक आमच्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं उर्वरित सर्वांचं आयुष्य परिस्थिती आनंदात, खेळात आणि आर्थिक आरोग्यदायी हो अशी आपल्या सर्वांना मी एक ज्येष्ठ नागरिक आहे ना, त्यांना आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भाषण दिलेलं नाही, मी माझे बोलतो तुमचे शब्द जे मनात नाही ते बोलतो. संदीपने जे काही बोलला तर ते एवढं चांगलं बोललं की, आणि आज मी जिथे आहे त्याचा सर्वात मोठं श्रेय आहे संदीप आणि प्रणाली. कारण त्यांनी जर का मला कन्व्हिन्स नसतं केलं तर मी आलो नसतो. म्हणजे मी ग्रुपमध्ये रिमूव्ह पण झालो होतो, पण संदीपने मला बरंच भरपूर स्वतः बोलले. आणि विशेष म्हणजे प्रणाली. ह्या कशा गोष्टी असतात आपल्या आपण जे काम करतो, सगळं काम करतो, काहीतरी कामाचे टेन्शन वेगळं बाजूला ठेवून हा दिवस कधी येणार नाही. तर तो जग म्हटले नंतर तुझे कामं का करायचं. बरंचसं बोलायचं तर नाही बोलायचं, आपण प्रश्न बोलू. धन्यवाद. मॅडमला आणि सरांना सांगू इच्छिते मी की इथे सगळे जे उपस्थित आहोत आम्ही तुमचे विद्यार्थी, आर्थिक आणि सामाजिक आम्ही अशा खूप मोठ्या पदावर जरी नसलो, आमच्याकडे खूप मोठा असा धनसंचय जरी नसला, तरी मी मॅडमला आणि सरांना सांगते की त्यांनी जे आम्हाला शिकवलंय, मन जुळवायचे, एकमेकांशी आदराने राहायचं, खरं बोलायचं, चांगलं राहायचं, वाईट संगत पकडायची नाही, कुठलेही अवगुण धारण करायचे नाही. हे जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवल्या होत्या त्या सगळ्या आम्ही बाळगून आमच्या जीवनाचा रथ, आमचा संसार आम्ही सुखा समाधानाने चालवत आहोत. सर्व महापुरुषांच्या, महामानवांच्या यांना सर्वांना स्मरण करून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सोनटक्के मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, कुणीतरी मैत्रीबद्दल असं म्हटलेलं आहे की लोक
रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो, लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगांमध्ये मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो. हे जरी सत्य असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात सगळ्यात कठीण कोणतं काम आहे? टिकवणं. हे तर आहे. आता थोडस हसवतो तुम्हाला. सर्वात जीवनात कठीण काम एकच आहे, बिन डोक्याचा मित्र किंवा मैत्रीण सांभाळणं. मी सांभाळत आहे. नाव घेऊ का? ओळखलं असेल सगळ्यांनी. बिलकुल घेऊ नको. आजचा दिवस गेल्याचा नाही आहे. विशेष म्हणजे तुमच्या सर्वांचे 2 वेळा आभार मानतो. पहिले आभार यासाठी की अतिशय सुंदर कार्यक्रम इथे तुम्ही स्तुत्य असा उपक्रम किंवा कार्यक्रम साजरा केला, त्याबद्दल तुमचे आभार. आणि दुसरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो की तुम्ही या आनंदात मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल पुन्हा तुमचे धन्यवाद. खरं म्हणजे बरेचसे आले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये, याच्या पूर्वी पण त्यांनी सुद्धा कार्यक्रम गेट टुगेदरचा पूर्णपणे ठरवलेला आहे. परंतु तुम्ही तुमची बॅच जी आहे, पहिली बॅच, तिला खरंच हे श्रेय जातं, कारण तुम्ही पहिला कार्यक्रम केला आणि हा अजरामर राहील कार्यक्रम. भूतोन भविष्य असं तुम्ही करून दाखवलेलं आहे. आणि दरवर्षी हा कार्यक्रम व्हावा असं मला अंतरंगातून वाटतं, मनातून वाटतं. पुढच्या वेळेस तुम्ही जर हा कार्यक्रम घेतला तर एक शिक्षक या नात्याने, मित्र या नात्याने 10,000 रुपये माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट राहील. त्याच्या पुढचे तुम्ही जमा. मैत्रीमध्ये किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध जो आहे तो अतिशय चांगला असायला पाहिजे. नाही तर एक काळ होता आमच्यापणी, लहानपणी मी कदाचित मॅडमला आठवत असेल, आम्हाला इतकं मारायचं चांगलं आहे. त्यामुळे काय होतं, तुम्ही तुमच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या आम्हाला बोलून दाखवतात आणि तुमची जवळीक साधल्या जाते. बऱ्याचशा गोष्टी अशा राहतात ज्या आपल्या मनामध्ये राहतात, ते मित्रांना आणि चांगल्या शिक्षकांना सांगायलाच पाहिजे. आणि शिक्षक या नात्याने मी तुम्हाला हे वचन देऊ शकतो की तुम्हाला कोणत्याही जीवनात अडचण आली, कोणताही प्रॉब्लेम आला, कोणतीही गोष्ट असो, ती मला सांगा, मी माझ्यापर्यंत सोडण्याचा 100% प्रयत्न करू. सदैव तुमच्यासोबत आहो. आणि तुम्हाला माहिती आहे मला गीत गायला खूप आवडतं आधीपासून. मी शेवटी थोडंसं म्हणेन कारण खूप वेळ झालेला आहे, परंतु जीवनामध्ये तुम्ही किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात हे कधीच पाहिल्या जात नाही. पाहिल्या जातं की तुम्ही मनुष्य आहात. माणसाचं समाजाला काहीतरी देणं असतं, जीवन जगत असताना समाजासोबत आपल्या मित्रमैत्रिणींना कधी विसरू नका. त्यांच्यावर कोणती परिस्थिती असो, कोणतेही संकट असो, त्यामध्ये खरंच सहकार्य करा. कारण बालपणी तुम्हाला अस्वलाची 2 मित्रांची गोष्ट माहित आहे. त्यावेळेस तो असं म्हणतो, जो संकटाच्या वेळी आपल्या कामी येतो तोच खरा मित्र. आणि आनंदामध्ये सर्वच असतात, आपल्या दुःखामध्ये कोणीतरी असावं यासाठी आपल्या मनामध्ये जे काही साचलेलं आहे ते दूर करण्याचं साधन म्हणजे मित्र असतो. आणि जगात सर्वात उत्तम देणगी किंवा कोणाला दान किंवा मिळालं असेल तर ते म्हणजे मित्र. जीवनात प्रत्येकाला मित्र असावा, मैत्रीण असावी असं मला वाटतं. त्यामुळे जीवनात तुम्ही कुठे गेला तरी यशस्वी किती काही व्हाल, परंतु माणूस आणि त्याचं कर्तव्य कधी सोडू नका. कारण राष्ट्रपती गुरुजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. कसा पाहिजे त्याचं उत्तर देतात, हृदयाचा जो सरळ से सर्व त्यावर प्रेम करी, नम्र सदा सेवेला तत्पर असले कोणी द्या त्याला, हो द्या त्याला. तो म्हणतो काय झालं मित्रा? तो म्हणतो अरे काय सांगू, माझ्या घरामध्ये इतकं चांगलं आरमाऱ्या होत्या, ते सगळ्या जळाल्या. ठीक आहे म्हणते, रडणं सुरू. अजून काय झालं? तो म्हणते तुला काय सांगू, इतका सुंदर बेड होता, सुंदर बांधकाम केलं होतं, म्हणते सर्व जळून गेलं. तो म्हणते मग काय झालं? मग तो म्हणते तुला काय वाटतं? अरे यार बोलते तू नहीं चला, बस यही मेरे लिए काफी है, सब चला जाएगा कोई बात नहीं, ये बाद में ले सकता. वेळ खूप झालेला आहे, मग हो द्यायचं नक्की. कोणतं म्हणू? मुलाकात होगी मेरी जान उस दिन, मेरे साथ होगी. असा ना माझी पत्नी नाही म्हणून म्हणत आहो.
पत्नी असती तर म्हटलं नसतं, डेंगिरी असती झाली. मगर कब न जाने ये बरसात होगी, मेरा दिल है प्यासा, मेरा दिल अकेला. जरा तस्वीर से तू निकल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी तकदीर है तू मचल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा. नहीं याद कब से मगर मैं हूँ जब से, मेरे दिल में तेरी मोहब्बत है तब से. मनो पूर्ण बस. मैं शायर हूँ तेरा, तू मेरी गजल है, बड़ी बेकरारी मुझे आजकल है, बड़ी बेकरारी मुझे आजकल है, मुझे आजकल है. जरा तस्वीर से तू निकल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी तकदीर है तू मचल के सामने आ, मेरी महबूबा. यासाठी म्हणत आहोत मी हे गाणं, कारण तुमचा कार्यक्रम आहे. आता इथून मला जायचं 2 तासांनी दारव्याला, आणि तिथे धोतर, बंगाली, फेटा, आणि तिथे मला कार्यक्रम करायचा प्रवचन आलं. सँडी नेहमी पाहत असतो, हे की नाही. बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना फेसबुकला मी दिसत असतो प्रत्येक कार्यक्रम करताना. संतोष देवसरकर तर नेहमीच पाहते, धोतर घालून चालले. हबप, परंतु आज हबप नाही आहे, हबप बाहेर आपण. कारण आज जर मी हबप झालो, तुम्ही मला बोलवणार नाही, हा माझा स्वार्थ आहे. आणि त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आपण अतिशय मजा करू, मस्ती करू. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, पुढच्या वेळेस आपण लवकर करू. मी तुमचा आभार आणि खूप खूप कौतुक करते, कारण मी सांगते माझ्या अख्ख्या आयुष्यात मला स्टेजवर तुम्ही बसून एवढे बोलून दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. ऑल टाईम फेवरेट मॅडम. आणि सरांनी आता म्हटलं की सर बोलले की आता शिक्षकांना विद्यार्थ्यांवर तेवढी जबरदस्ती करता येत नाही. पण माझ्या आयुष्यातला स्पेशली एक क्षण सांगते धर्माळे सरांच्या रिलेटेड. परिस्थिती घरची खराब असल्यामुळे मी कुठेतरी कामाला जायची, आणि जिथे कामाला गेली ते सरांचे मित्र होते. 3 दिवस सतत शाळेत यायला वेळ झाला, त्यामुळे सरांनी मला 3 दिवस छड्या दिल्या होत्या. 4थ्या दिवशी त्या मित्रांनी सरांना जेव्हा कारण सांगितलं आणि सरांना कळलं की मी उशिरा का येते, तेव्हापासून सरांनी मला म्हणजे रागवलंही नाही आणि मारले नाही. आणि एक सांगितलं होतं की आयुष्यात काही झालं तरी मी आहे. आजचा दिवस रडायचा नाहीये, सुरुवात तर रडायला मीच केली आहे. माझेच अश्रुवनावर होत आहे. मॅडमने सगळ्यांना मॅडमचं बोलणं ऐकून हृदय भरून आलं, म्हणून सगळं आता कसं तरी स्पीकर वेळेवर सगळे उशीर झाला, जेवणाला पण खूप सगळं. आणि भारतला विशेष धन्यवाद करू इच्छितो. त्यांनी पण श्वेता, भारत, आरचू सगळेच तुम्ही एकामुळं कार्यक्रम होत नसतो, सगळ्यांनी पार पाडलं एवढंच सांगतो. आणि मित्र वनव्यामध्ये कसा गारव्यासारखा.
मित्रवन्यामध्ये कसा गारव्यासारखा एवढं बोलू इच्छितो. आणि मित्रांनो आवाज द्या, आवाज दिला तर आम्हाला कळल. मी पण देत असतो, मला पण काहीतरी होत असते, मी काय असं हे नाही. त्यामुळे सरांनी जसं सांगितलं ना तसंच आता हे करा. आता जोडलोय, आता नका जोडू, एवढंच सांगतो. आणि सर जेवण पण ठेवलंय, कृपया करून वेळ जरी झाला असेल मॅडम थोडं जेवण करून जा. थोडं खा, ताट रेडीच आहे, थोडं खा आणि चालत जा जावा. एवढं सांगून थांबतो. आजचा कार्यक्रम संपला, ह्यांचा आपला राहिलाय जाहीर करतो. दुःखडवायला उंबरासारखा, दुःखडवायला उंबरासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःखडवायला उंबरासारखा, दुःखडवायला उंबरासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. बऱ्याच मित्र मैत्रिणींची आपली भेट झाली होती. माझी संदीपची तेव्हाच भेट झाली होती. त्यानंतर लगेच मला वाटते 2-3 महिन्यातच कोरोना लागला आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मला पुण्याला जायचं होतं. प्रचंड कोरोना फैललेला होता. भाऊ भावाला नको होता घरामध्ये, बाहेरून कोणी आलं तर मनामध्ये शंका कुशंका, आईच्यासोबत कोरोना आला का, नवीन पाहुणा नको, म्हणजे सगळे नाते संबंध तिथे थांबले होते. आणि पुण्यामध्ये राहायचं, हॉटेलला राहायचं म्हणजे तेव्हा भीतीच होती की कसं राहायचं हॉटेलमध्ये कोरोनामुळे. तेव्हा म्हणजे रोजचे मला वाटतं 100-200 लोक पुण्यामध्ये मरायचे.
तर त्यावेळेस मला एकच होप होती, बस संदीपकडे जाता येईल. त्याला मी भीत फोन केला आणि मनात ही भीती होती की त्याचं लग्न आताच नवीन झालं, त्याला डिस्टर्ब करायला कसं काय जायचं आपण. बरं ठीक आहे, तो माझा मित्र आहे, तो मला हो म्हणत आहे, माझा भाऊ आहे. पण त्याची बायको ती मला अनोळखी होती, ती काय म्हणेल, आणि त्यात कोरोना. पण मी फार भीत त्याच्या घरी गेली. म्हणजे मी ते 7 दिवस मी कधीच विसरणार नाही माझ्या आयुष्यामध्ये. मला माझ्या सख्या भावा बहिणींनी इतकं प्रेम, इतकी साथ सख्या वहिनींनी मला दिली नाही. संदीप तो माझा आहे, संदीप तर जाऊ द्या, पण खास कौतुक त्याच्या बायकोचं की तिने मला सख्या नंदेसारखं वागवलं. माझ्या मुलाला मला खूप माया लावली. माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं, संदीपने मला घरून कोणालाही बोलवू दिले नाही. 7 दिवस माझ्यासोबत पुणे हॉस्पिटल, पंडित क्लिनिक, रोजच्या चक्रा. मी झोपून जायची, मी थकलेली असायची. त्याची बायको आणि तो माझ्या मुलाचे याचे रेहूचे हात काढायचे, ते त्याला ऑमलेट, त्याला फ्रुटी, रात्री बेरात्री त्याला फ्रुटी. खरंच. आणि मग या ओळी ऐकलं की खरंच संदीपची आठवण येते. संदीप सारखा मित्र खरोखरच आयुष्यात पाहिजे. माझ्या आयुष्याला खूप कलाटणी देणारा तो प्रसंग होता. काही नसते एकमेकांना, असं कोणाला कशी भीती वाटते की बा आपण याच्या सान्निध्यात गेलो तर हा मला इतर आर्थिक स्वरूपात काही मदत मागेल का, किंवा मग मी दिले तर हा मला परत देईल की नाही. ह्या कॉमन भीती सगळ्यांच्याच असतात, भावाच्याही असतात. पण मला असं वाटते की पैसा, संपत्ती हे सगळं जाते येते, पण हे संकटात जो साथ देतो तो कायमस्वरूपी मनात मित्र पाहिजे. म्हणते एका फोनवर जे म्हणशील ते करते. 1 वर्षाआधी माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झाला होता. त्याचा एक हात आणि एक पाय पूर्ण कामातून गेला होता. तिथे पुन्हा भाऊ बहीण सगळे नाते फिके पडले होते. त्यावेळेस खरंच खूप मला मदत केली. त्याच्या मदतीचं म्हणजे आर्थिक रूपात तर मी जर मोबदला फेडूच शकत नाही, पण त्याचे उपकार मी आयुष्यभर नाही फेडू शकत. खूप खूप धन्यवाद संदीप आणि भारत नाही प्रमोद, जे माझे बॅकबोन आहेत हे दोघं. पण तुम्ही सगळे माझे मित्र आहे. कुठे ना कुठे जे पुसदमध्ये असतात त्यांची भेट होते. माझ्याकडून कोणाला मदत कधीही वाटली तर सगळ्यांच्या मदतीसाठी श्वेता आहे. कधीही निसंकोच मला फोन करा, मी तुमच्या मदतीसाठी नेहमी अग्रेसर राहील. भंडारीला शाळेत मुलांना शिकवते. चल संदीप. मोस्टली जे बाहेरगावी असतात ना आणि पुसद सोडून राहतात इतर तालुक्याला, इतर स्टेटमध्ये, त्यांनी आपली ओळख द्यावी. कारण कसं आहे, आपण जवळ राहणार ते मोस्टली सगळेच जवळ आहात, पण बाहेरगावी आपण जेव्हा घर सोडून जातो त्यावेळेला बाहेरचं कोणीतरी आपला मित्र असावा, त्यांनी फक्त आपला परिचय द्यावा. शिर्डीला असतो. मला एक मुलगी आहे 16 वर्षाची आणि एक मुलगा आहे 9 वर्षाचा. आणि मी शिर्डीला मंदिराच्या ऑपोजिट साईडला क्रिस्टा हॉटेल आहे, तिथं असतो. कधी कोणी आलं काही अडचण आली असतो. मी सध्या शेती करतो. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मी सध्या काकड्याच्या मध्ये राहतो आणि मी कापड दुकानामध्ये जॉब करतो. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. प्रमोद माटे. मी 1 ते 7चा 7वी बचा सुतगिरी शाळेचा सगळ्यात बदमाश विद्यार्थी. हॅलो. आणि मला मला माहिती आहे. माझे मिसेस इथेच आहे. माझ्या मिसेसचं नाव आहे कल्याणी आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा कार्तिक, मुलगी वैष्णवी. आणि मी स्कूल बस आणि ऑटो चालवतो स्कूलमध्ये मुलांसाठी. मी संदीप बेगाव बलखंडे काकड जाती. माझ्या पत्नीचं नाव स्मिता आहे. मला 2 मुली आहेत आणि माझा छोटासा मंडपचा बिझनेस आहे. हे आहे माझा. हां नाही छोटासा मंडपचा बिझनेस आहे. आणि
बस सर्व आले त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद. हॅलो, हा नमस्कार. मी नितीन प्रकाशराव पंडित. मी इयत्ता 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी म्हणून होतो. माझे खास मित्र होते भारत कुठे गेला नाही आणि हुशार विद्यार्थ्यापैकी प्रमोद भाऊ होते. भारत मित्र कधी होता तो आलाच 6वी पासून. पहिले मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, बायको आहे. माझं नाव निलेश प्रल्हादराव गद्रे. मी आता सध्या हल्ली मुक्काम अमरावतीला राहणार आहे आणि नोकरीवर आहे सध्या MSCBमध्ये. मागच्या वर्षी मार्च महिन्यात झालेलं आहे सध्या अजून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर मोरे. सर्वप्रथम मी संदीप आणि भारत यांचे आभार मानतो. मी लहान होतो म्हणतो ऐका ना रे. हॅलो, जर कोणाला मी फार्मासिस्ट आहे, कोणाला मेडिकलचं वगैरे काही जरी लागलं तरी कॉल करू शकतो. मला 2 मुलं आहेत, राहणं बोरी या गावी आहे. जरी कोणाला काही अडचण पडली मेडिकल डिपार्टमेंटमध्ये किंवा हॉस्पिटलच्या ह्याच्यात कधीही कॉल करू शकता तुम्ही. हॅलो, माझं नाव संतोष तिवडकर. मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि मी हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतो. सांगडे. मला नाही 2 मुलं आहे, एक 7 वर्षाचा आहे आणि एक 3.5 वर्षाचा आहे. आणि मी काम करतो मोबाईलच्या दुकानमध्ये. कुणाला मोबाईल वगैरे लागले तर कमी भावात मिळून जाईल. फायनान्स वगैरे पण करून देतो. TVS, बजाज, क्रेडिट कार्ड. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन श्रीराम ढोकणे. मी काकडजाती इथला रहिवासी असून मी सध्या नांदेड या गावी कामानिमित्त राहतो. कोणाला कधी जर काम पडलं बोल नको काय जुना ॲटिट्यूड काढ, असं नको बोलू. असा राहू बटन खोलते. अरे बटन इकडे राहू. कोणाला काही जर काम पडलं असेल नांदेडला काही कारणास्तव कोणाचं जर येणं झालं किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काही जरी आलं तर प्रयत्न माझा असा असेल की ज्याला जेवढं लागेल तेवढं मी पुरेसे करेन. आणि कॉल करायला तुम्ही घाबरू नका, निवांत कॉल करा. अदरवाईज कॉल करू शकता तुम्ही. फोन बंद राहील. फोन बंद. अरे फोन चालू आहे रे. माझी धर्मपत्नी इथे उभी आहे, तिचं नाव वृषाली आहे. काही नाही आहे, एन्जॉय चालू आहे, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आणि हे जे आपलं जे 16 निमित्त येणं झालंय, सर्वांनी टाइम काढून इथं आले, सर्वांनी टाइम दिला, कामातून काम सोडून इकडं आले. भारत, श्वेता, आपला संदीप राठोड, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मेन म्हणजे सर्व आता काय घ्यावं ऐकलं का? जोडी जोडी हे थांब, ऐका रे, ऐका ना. काम करत राहते, कामातून टाइम भेटत नाही, तर टाइम काढून कुठेतरी पुढे फिरणं, एन्जॉय करणं. यामध्ये सर्वांच्या सहमतीने मी यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीन आणि बदल घडून आणेन. मुलगा आणि मुलगी आहे. पोदार शाळेच्या खालीच आपलं शेत आहे. कुणाला भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, तिला कापूस लागला तर बिंदास घेऊन जाणे. पाणी
मी गिरगाव मोडक बोलेल राहतो, इंडस्ट्रीचे कामं करतो. इंडस्ट्री 3 मुलं आहेत. मुले 2 आहेत, 1 मुलगी आहे. परिचय आहे सगळ्यांचा. अरे आयुष्यात पहिले तुम्ही आले नंतर ती आली यार. काय यार सरळ सरळ सिंपल गोष्ट आहे ना. सगळ्यांना माझं परिचय माहितीच आहे. माझे लहानपणीचे दिवस जे होते ते आरती याच्यात गेलेले आहे. तरी सगळे वर्गमित्र माझे सगळ्यांनी मला साथ दिली. माझी आत्या, माझे मामा आणि माझे आत्याचे 3 मुलं यांनी भरपूर साथ दिलेली आहे मला. त्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे. आणि मला तरी वाटते की आतापर्यंत सगळे आपण एकत्र आलो, मला याचा फार आनंद होता. आणि तशीच माझी बायको सतत माझ्या नेहमी पाठीशी उभी राहते खंबीरपणे. आणि कुणाला काही मेडिकलचं कुठलंही काम असो, अर्ध्या रात्री पण फोन लावा, कधी मी उचलेल फोन. माझं नाव माहित नाही कोणालाच नाही माहिती. माझं नाव काय आहे? प्रमोद इंगळे. त्याला 1 मुलगी आहे, एक चांगली बायको आहे, एक चांगली बायको आहे. आणि ते दोघं खूप खुशीने संसार करत आहे, सुखात आहे. माझा बस्सा. आणि तो खरंच खूप दुरून आलाय, वापीवरून आलाय तो सिल्वासा. ट्रान्सपोर्टचा. कुणी फिरायला जाणार असाल वापीला तर मग त्याच्याकडे स्टे करू शकतो. नागपूर, मुंबई, चेन्नई पर्यंत कुठलंही तुझं ट्रान्सफर असं मला तरी सांग. सर्वप्रथम साऱ्या मित्रमंडळीचे आभार. मागे बसलेले आहे आणि मी सेंटरिंगचे वगैरे कामं करतो. लागलं तर हातमजुरी, नाही तर सेंटरिंगचे काम. राहणं गंगानगर, कवडीपूर. हा, मी महानगरपालिकेमध्ये हेड क्लार्क म्हणून आता माझी पदोन्नती झालेली आहे. मला 2 मुलं आहेत. माझं एक मुलगी आहे 14 वर्षाची आणि एक दुसरा मुलगा आहे 10 वर्षाचा. आणि मी एवढं एक तुम्हाला सांगू शकतो की काही कालांतराने कमीत कमी अजून 10 ते 12 वर्षानंतर, कमीत कमी 10 वर्षानंतर माझा मुलगा हा 101% महाराष्ट्राकडून किंवा अंडर-19 मधून हा क्रिकेटमध्ये तुम्हाला TV वरती पाहायला मिळेल, हे माहिती मला सांगतो. आणि तो एवढं ॲक्टिव्ह आहे की त्याला सध्या आता दादरच्या कोचिंग क्लासेसमधून काही कारणास्तव मी त्याचे क्लासेस बंद केले होते. काल माझ्या मित्रांनी मला सांगितलं, संदीपनी, की परत त्याला चालू कर, कारण त्याला कंटिन्यू मी व्यस्त होतो. आणि 10 वर्षानंतर तरी तो 101% मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तो तुमच्या TV समोर तुमचा एक मित्राचा मुलगा म्हणून हा नक्की आहे. आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल. बाकी तो काय बनेल हे नाही, पण त्याला क्रिकेटर बनायचं आणि तो बनणार एवढं नक्की. हॅलो, मी अमोल कुपडे. हॅलो, मी अमोल बाळू कुपडे. मला एक मुलगा, एक मुलगी आहे, पत्नी आहे. आणि आता म्हण फक्त एवढंच नाही, बोरी. थांबा थांबा. तेवढीच आहे, ते काही चेंज वगैरे झालेलं नाही आहे. आणि मी नागपूरला असते. मला एक मुलगी आहे, मानसी तिचं नाव. माझं पूर्ण नाव अर्चना जयदीप रायकू आहे. तुम्हाला नागपूरला पागलखान्यामध्ये जर काही काम लागलं तर मला भेटा. सगळ्यात आधी नाव देणार आहे. मी तिथेच आहे, मी इंचार्ज आहे तिथली. कार्यक्रम रद्द करायचा. माझं नाव जयदीप रायकोर आहे. आता बरेच मित्र माझे बालपणीचे 1ली, 2री, 3री पण सोबत होतो आपण. तर मला वाटतं काही कारणाने मी शाळा सोडली होती. त्याच्यानंतर तुम्ही माझी सिनियर. तर आता अर्चना सोबत मी नागपूरला राहतो. मी इन्शुरन्स कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि सध्या व्यवस्थित सगळ्याकडे चालतो. आणि नागपूरला आले तर सगळे कोणीकडे भेटत जा, कारण नागपूरला कोणाला कोणी चक्कर असते नॉर्मली.
तर नेहमी कॉल करा, कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि नंबर तर आहे सगळ्यांकडे, भेटू लवकर. तो म्हणजे त्याचं काहीतरी काम होतं, तो आणणार होता म्हणून मी आता तोंड फुगून बसली होती, मग त्यानं आणली. म्हणजे त्याचं जे आहे ना म्हणजे कारणीभूत मीच आहे. मी यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे आणि सध्या माझी नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यालय पुसद येथे आहे. सध्या माझं राहणं गांधीनगर पुसद येथे आहे. सर्व मित्रांना परिचय आहे माझा. माझे एक शिक्षक मला सांगत होते की मनुष्य हा पैशानं किंवा पदानं मोठा नसावा, तर तो व्यक्तिमत्वानं मोठा असावा. आणि माझे जे मित्र आहे यांचं व्यक्तिमत्व पाहून मला असं वाटतं की मी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आज. धन्यवाद. आपण मला इथं बोलवलं. शांत माझं नाव मी सर्वांना माहितीच आहे. माझं नाव तरी देखील मी माझ्या नावाचं सांगतो. या ठिकाणी तुम्ही जमले एका निमित्तानं या वर्षाच्या 2024च्या गोड आणि वाईट अनुभवाचा शेवट करण्यासाठी आपण आनंदानं या ठिकाणी मिळालो. त्यातच मला समाधान वाटतंय. माझं नाव संतोष नानाराव देवसरकर, राहणार श्रीरामपूर. सर्वांचा तर परिचय आहे माझ्यासोबत, पण असंच सांगू इच्छितो की असंच भेटत जा. विशेष करून आपल्या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा महादेव पावले म्हणाव, आपला ग्रुप जागृत झाला. एक चंपाषष्ठीपासून सुरुवात झाली. विशेषतः कुठे गेले हे भारत आडे साहेब यांनी जागृत केला. त्यांच्या जन्मदिवशी साक्षात्कार झाला सर्वांना. असाच सर्वांच्या आयुष्यामध्ये साक्षात्कार होत राहो आणि प्रत्येकजण आपल्या येणाऱ्या नवीन सालामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाची आवटी लागो आणि आनंदाची भरती लागो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमचा निरोप घेतो. देवसरकर तिचं माहेर आहे बरोबर. मला माहित नाही ही इकडे आली ते, मी तिला तिकडच पाहिलो कारण ते छोट्या तिकडे दिसायलं मला. अरे सॉरी पुन्हा ते देते तोंडात. ती येणार होती आजच्या कार्यक्रमाला, पण ते तिच्या शेजारच्या एका मुलीचं लग्न आहे, तर ते तिला भांडू बोलवलं तिकडं. तिला भांडू बोलवलं तिकडं, नाही ती येणार. मला एक मुलगा आहे, LKG मध्ये ज्योतिर्गमयाला शिकतो, 5 वर्षाचा आहे. बस बाकी मजेत आहे बा. मी तसंच बोलतो, तू जोरात बोलतो लागत पण तुला माहित नव्हतं. बोल. माझं नाव त्रिलोचन शरदराव दुबे. काम नाही पण सांग ना. उर्फ टिल्या. दारवा राहतो. कुणाची गाडी बंद पडली यवतमाळवरून येता दारव्यात आपल्या इथं राहू शकते. गाडीची माणसं गाडीमध्ये ठेवून द्या, माणसांना घरी या. ठीक आहे. मी भरत दौलतराव चंद्रवंशी. आपण घाबरू नको. माझी मुलगी मोठी मुलगी माउंट लिटरस हायस्कूलमध्ये आहे, 10th स्टँडर्डला. आणि एक मुलगी झाली होती, धुळे झाले होते. एक मुलगा वारला तिथं. मला मुलगी अजून जिवंत आहे. माझंच आहे. काय हाकलण्याचा विषय नाही. तुम्हाला जेवढा वेळ बसायचं तेवढ्या वेळ आज मुक्काम केला तरी चालते. संध्याकाळी जेवण माझ्याकडून देतो मी, त्याची काळजी करू नका. माझं नाव संदीप शेषराव राठोड. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतच राहतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 100 किलोमीटर किंवा 200 किलोमीटर कुठेही आले तरी मला फोन करा, कधीही फोन करा, आवर्जून फोन उचलल्या जाईल. आणि महानगरपालिकेसंदर्भात काही काम असेल तर नक्की सांगा. आणि मित्रांनो, बोलत चला, एकमेकांना फोन करत चला, एवढंच सांगू इच्छितो. महेश गायकवाड पण नाही आला. गिरीधर मोडक, चला गिरीधर. हो, तुला कसं दिलीस तू उशिरा आला म्हणून. आरती तायडे, आरती. बरं ठीक आहे.
पटापट 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 पटापट. बालाजी, त्रिलोचन, नामदेव. नामदेव घेतला. वहिनी 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 ये 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 ते सांग, घेऊन ये सबूत तुला गिफ्ट भेटलं म्हणून. चला वहिनी या, वहिनी या. माणूस पैशाने मोठा नसतो, माणूस मनाने मोठा असावा लागतो. आमच्या वहिनी आणि प्रमोद दोघेही मनाने खूप मोठे आहे. ॲटोने ते कुठेही फिरवतात, पुस्तकमध्ये भाडं देऊन द्यायचं फक्त. चल प्रमोद इंगळे, चल जुनेद. प्रमोद इंगळे झाला का? चल प्रमोद इंगळे. भारत पाटील, संदीप बलखंडे. चला 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 चला. प्रमोद माठे, प्रमोद इंगळे, भारत पाटील, संदीप बलखंडे, दत्ता कदम, ज्ञानेश्वर मोरे. चल दत्ता कदम. वहिनी या. वहिनी आले, वहिनी थांबताना बढिया. वहिनीला घरी घेऊन यायचं. तुला घर माहिती आहे माझं, प्रमोदला माहिती आहे. आठवणीनं घेऊन ये. चल निलेश गद्रे, देवानंद पाईकराव, अश्विन बेलखेडे. देवानंद कुठे गेला? प्रणाली मोहोड झालं. संदीप जाधव. चला भारत आडे. चल आता भारत आडे माझ्याकडे द्या. भाऊ या. सगळ्यांना गिफ्ट मिळाले ना जुने?